अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या विरोधात नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा पुकारलाय। दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव परिसरात एक इसम घरात अवैधरित्या अंमली पदार्थ साठवून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकानं कोचरगाव परिसरात सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतला। चंदर भरसट असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता 200 लिटर पाण्याच्या टाकीतून तब्बल 1 लाख रुपयांचा 50 किलो वजनाचा गांजा हस्तगत केलाय। याच्या विरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा पथक करत आहे। सदरची कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार विनोद टिळे, संदीप नागपुरे यांच्या पथकाने केली आहे। मात्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या मतदारसंघात अपप्रवृत्तीनं उच्चात मांडल्याचं या कारवाईवरून पाहायला मिळत आहे। एकीकडे गुटखा तस्कर व उत्पादकांविरोधात मकोकाच्या कारवाईची शिफारस आमदारांनी केली, त्यासाठी विधी व न्याय विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा असताना आता 50 किलो गांजाचा अवैध साठा सापडल्यानं स्थानिक नागरिकांकडून दिंडोरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।